असं पण ऐकलंय की जे यंग टीचर्स आहेत आमच्या वयाचे, माझ्या वयोगटाचे 25-26, ते असं आहेत की त्यांची पण तेवढी मॅच्युरिटी नाही आहेत. मी म्हणतो की माझी तेवढी मॅच्युरिटी झाली नाही, त्यांची पण कशी असणार. सो ते चांगले शिकवत नाही आहेत. सर बघ रे तू, आता मी कधी सेशन तेव्हा मला लोक सांगतात की तू सेशन घे रे, आमचे मॅथ्स टीचर चांगले नाही आहेत, इंग्लिश टीचर चांगले नाही आहेत, ते शिकवतात काय कळत नाही आहेत, असे खूप प्रश्न येतात. आणि एका शाळेमधून नाही, गोव्यातल्या विविध शाळेमधून. आणि याच्यासाठी मी मॅनेजमेंटला गव्हर्नमेंटला ब्लेम देत नाही. मला फक्त हे विचारायचं आहे की जे टीचर्स आहेत ते सारखे शिकवत नाही आहेत, त्यांच्यानी काय करावं जेणेकरून मुलांना कळणार, काय एक्स्ट्रा एफर्ट घ्यावा लागणार. आम्हाला सोल्युशन ओरिएंटेड हा पॉडकास्ट करायचा आहे. बरोबर, फक्त प्रॉब्लेम नच बोलता किंवा सोल्युशन पण काय होणार. नक्कीच, बरोबर बरोबर. सो त्यासाठी ना आता शिक्षकांचं पण काय म्हणतो ना आपण, मानसिक आरोग्य पण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण म्हणतो की शिक्षक हा जो असतो समाजाचा एक गुरु असतो किंवा तो समाज घडवतो, ती अत्यंत खरी गोष्ट आहे. पण शिक्षकाचं पण एक मानसिक आरोग्य असतं. त्यालाही त्याच्या काही स्वतःच्या पर्सनल गरजा असतात, त्या त्याला फुलफिल कराव्या लागतात. त्यासाठी तो पूर्ण आयुष्य सॅक्रिफाईस, इट इज नॉट प्रॅक्टिकल, तो प्रॅक्टिकली ते नाही करू शकत. पण त्याचबरोबर एक आपण हा व्यवसाय निवडला आहे, आपण या प्रोफेशन मध्ये आलो आहोत, तर त्या शिक्षकालाही स्वतःला हे मान्य करावंच लागेल की थोड्याफार प्रमाणात सॅक्रिफाईस आपल्याला करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण बिचारे त्या मुलांचा दोष नसतो. सो आपले कितीही पर्सनल फॉल्ट असले, तर माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर मी ज्या शाळांमध्ये ऍज अ काउन्सिलर म्हणून काम करते, एखादा दिवस असा असतो की जो माझा खराब असतो. सकाळपासून काही झालेलं असतं की त्याच्यामुळे मन थोडंसं कलुषित असतं किंवा नसतो मूड, पण तरीही एक स्विच ऑन अँड ऑफ मी ठेवते की त्या मुलांचा काही दोष नसतो. माझ्या आयुष्यात काहीतरी घडलंय किंवा माझा काहीतरी दिवस कोणीतरी खराब केलाय म्हणून मी त्यांचा पूर्ण दिवस नाही खराब करू शकत किंवा उगाच त्यांच्यावर चिडचिड केली किंवा माझ्या कामात कुठेतरी मी कतराई ठेवली, ते मी नाही करू शकत. सो त्याच्यामुळे मी कुठेतरी तो एक स्विच ऑन अँड ऑफ ठेवते. प्रोफेशनलिझम ज्याला आपण एक सिंपल भाषेमध्ये म्हटलं, तिथे गेल्यावर मी जे माझं पर्सनल आहे ते सगळं विसरून जाते. काय बाबा आपला कुणाशी वाद झाला, बसमध्ये कुणाशी वाद झाला, काही झालं, मी सगळं लांब ठेवते. आणि ती जी मुलं आहे जी निरागसतेने माझ्याकडे बघतायत, आशेने बघतायत की आज त्यांना मी काही नवीन सांगणार आहे, आज आपण काहीतरी मस्त मानसोपचाराचं शिकणार आहोत, तर दे आर लुकिंग फॉरवर्ड टू दिस. सो आय कॅन्ट लेट देम डाऊन. मी कायम हेच करते की ऍज अ शिक्षक आय कॅनॉट लेट माय स्टुडंट्स डाऊन. दे आर लुकिंग अप टू मी विथ होप. सो मी त्यांच्या आशेचा तो काय म्हणतो ना आपण, तो भंग मी नाही करू शकत. त्याच्यामुळे मी स्वतः मेहनत घेते. मग त्यासाठी मी काय करते, ऍज अ शिक्षिका किंवा ऍज अ काउन्सिलर म्हणून मी स्वतःच्या मेंटल हेल्थवर आधी काम करते.